केवढा खूप गोड आहे, गोंडस आहे, म्हणून मला ती जी गोड अशी क्यूट ती सवय खूप आवडते. पण मला अनएक्सपेक्टेड होतं, कारण मी ॲक्टिंग करणार, हे सगळं करणार. पण माझ्या पप्पांना खूप आवडायचं ॲक्टिंग, म्हणून त्यांनी मला क्लासेस वगैरे लावले. अभ्या माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो खूप मस्त ॲक्टर आहे, छान ॲक्टिंग करतो, त्याच्याकडून पण मला खूप शिकायला मिळतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर साताऱ्यात आली आहे आणि केवढ्याला भेटली नाही असं होणारच नाही. केवढा कशी आहेस? खूप मस्त. काय सांगशील की 10वीचं नवीन वर्षात दणक्यात स्वागत झालं आहे आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं तेच प्रेम अनुभवायला मिळतं आहे. किती आनंद होतो आहे? खूप आनंद होतो आहे, खूप मस्त वाटतं आहे. कारण 8वीला खूप गॅप पडलेला, खूप 6 महिने आय थिंक सो ऑलमोस्ट झाले असतील. मग तसंच प्रेम आता परत हळूहळू येते, मला भेटते प्रेक्षकाकडून. खूप भारी वाटतं मला. 6 महिन्यात काय करत होती केवढा? काही नाही, इम्प्रूव्हमेंट करत होते फक्त, काही नाही. पण आता 10वी 8वीमुळे आयुष्य बदललं आहे कुठेतरी असं वाटतंय? थोडंसं वाटतं, कारण थोडंसं चेंज लाईफमध्ये, थोडंसं म्हणतात ना तसं आल्यामुळे खूप मस्त वाटतं. पण जर तू बोलते थोडंसं चेंज झालं आहे, तर मग आता आयुष्यात पुढे काय करायचं तुला? पुढे आणखी थोडं चेंज घ्यायचं आहे, अजून मोठं व्हायचं, अजून काम करायचं, मला अजून इम्प्रूव्हमेंट करायचं आहे माझ्या ॲक्टिंगमध्ये, माझ्या लाईफमध्ये. खूप अशीच इम्प्रूव्हमेंट तू करशीलच आणि आत्ता सध्या खूप जास्त इम्प्रूव्हमेंट वाटते. पण प्रेक्षकांचं तर खूप प्रेम मिळतं आहे, फॅन पेजेस बनलेत आणि तेव्हा किती छान वाटतं जेव्हा आपल्याला शाळेतले टीचर, मैत्रिणी आणि सगळे केवढा किंवा असं कुठेही गेलीस तर केवढा म्हणून आवाज देतात आणि फोटो वगैरे काढतात. खूप मस्त वाटतं. कारण लहानपणी कसं, आता मी मोठे झाले, मतलब मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी असे बघायचे की आहेत हे, पण मला अनएक्सपेक्टेड होतं, कारण मी ॲक्टिंग करणार, हे सगळं करणार. पण माझ्या पप्पांना खूप आवडायचं ॲक्टिंग, म्हणून त्यांनी मला क्लासेस वगैरे लावले. मग मी ऑडिशन्स दिले, ऑडिशन्स देऊन मला 8वीमध्ये सिलेक्ट केलं. नंतर असंच इट्स मज्जाची टीम जॉईन झाल्यामुळे सगळं झालं आहे, बाकी काही नाही. पण सृष्टीला केवढा किती आवडते आणि तिची एक सवय, जी सृष्टी मोठी झाली ना तरी तिच्यासोबत ठेवेल असं. केवढा खूप गोड आहे, गोंडस आहे, म्हणून मला ती जी गोड अशी क्यूट ती सवय खूप आवडते. ओके. पण 10वीमध्ये केवढा ही भूमिका नसती, तर सृष्टीला कोणती भूमिका असं वाटलं असतं की ही आपण साकारली पाहिजे? मला प्रदीप दादाची भूमिका करायला आवडेल, कारण की तो खूप डीप आहे म्हणून. पण केवढा खूप छान ॲक्टिंग करते, म्हणून तिचे फॅन पेजेस, फॅन आहेत. पण केवढाने अभिनय करायचं कधी ठरवलं? म्हणजे सृष्टीने कधी ठरवलं की आता मला अभिनय करायचा आहे आणि या क्षेत्रात पुढे जायचं? खरं तर मी जेव्हा सेकंडमध्ये होते ना तेव्हापासून मला क्रेज होता. मी खूप मूवी वगैरे बघितली. मला मी सारख्या पप्पांना बोलायचे की मला इथे असं स्क्रीनवरती जायचं आहे, मला असं करायचं आहे. मग पप्पांनी मला क्लास जॉईन केला. क्लासनंतर मी नाटक केलं. मग ऑन स्क्रीन आत्ता पहिली वेळ माझी 8वी बस. पण जरी पहिली वेळ असेल तरी सेटवर सगळ्यांसोबत म्हणजे सगळेजण बोलतात की केवढा खूप छान आहे, केवढा खूप क्यूट आहे. तर असं तुझ्यासाठी कोण आहे जवळचं आणि बेस्ट फ्रेंड कोण आहे सेटवर तुझं? आत्ता रिसेंटली बोलायला गेलं तर 2 आहेत, एक कांबळे सर आणि एक प्राजू दिदी. कांबळे सर तर तुम्हाला माहिती आहेत, आणि प्राजू दिदी म्हणजे आपल्या नवीन जाधव मॅडम, त्या खूप क्लोज आहेत माझ्या. ते दोघं पण खूप भन्नाट आहेत, त्यांचे ॲक्टिंग स्किल्स खूप मस्त आहेत, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला भेटतं, म्हणून ते खूप जवळचे आहेत माझ्या. पण 8वीमध्ये आणि 10वीमध्ये तुझे अभ्यासोबत जास्त सीन्स असतात, तर अभ्यासोबत किती बॉन्ड ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्ही? म्हणजे ऑनस्क्रीन तर आम्ही बघतो, ऑफस्क्रीन किती जुळला आहे? अभ्या माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो खूप मस्त ॲक्टर आहे, छान ॲक्टिंग करतो, त्याच्याकडून पण मला खूप शिकायला मिळतं. सो एवढंच. केवढ्यासाठी 10वी किती खास आहे? केवढ्यासाठी खूप खास आहे, कारण सृष्टी काही नाही आहे केवढ्यासमोर, म्हणून 10वी खूप मस्त आहे. 10वीच्या प्रेक्षकांना काय सांगशील जाता? तुम्हाला नक्कीच पुढे गेल्यानंतर खूप ट्विस्ट आहेत, नक्की बघा 10वी, आणि तुम्हाला तुमचे लहानपणीचे दिवस नक्की आठवणार आहेत. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा भेटू, पुन्हा असेच इंटरव्ह्यू करू. तोपर्यंत बाय बाय. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.